जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान विषयावरती PYQ प्रश्न आपण येथे अभ्यासत असतो. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बघा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते होते? सिक्कीम. पुढील प्रश्न बघा, 1 HP म्हणजेच 1 अश्वशक्ती बरोबर किती? तर बघा, 1 अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. पुढील प्रश्न, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर गोबर गॅसचा प्रमुख घटक हा मिथेन या वायूला आपण संबोधतो. पुढील प्रश्न बघा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर बघा, जेव्हा गोळी सुटते तेव्हा बंदुकीमध्ये गतीज ऊर्जा निर्माण होते. पुढील प्रश्न, 1 गिगाबाईट म्हणजेच 1 GB बरोबर किती MB असं विचारलेलं आहे. तर बघा, 1 GB म्हणजे 1024 MB होय. पुढील प्रश्न बघा, भारतातील परम हा महासंगणक सुपर कॅम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर बघा, भारतातील परम हा जो महासंगणक आहे हा CDAC पुणे या ठिकाणी विकसित करण्यात आला आहे. डॉक्टर विजय भटकर यांनी हा कॅम्प्युटर तयार केला होता. पुढील प्रश्न बघा, इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? तर बघा, HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होय. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर बघा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो ऑप्शन क्रमांक B 1 जुलै रोजी आपण कृषी दिन म्हणून साजरा करत असतो. पुढील प्रश्न, लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर लाल सिंधी ही एक गायची जात आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, सन 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बघा, सन 1928 मध्ये बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर बघा, मानवी शरीरात मोठ्या आतड्यांमध्ये आंत्रपुच्छ जोडलेले असते. पुढील प्रश्न बघा, रक्त ग्लुकोज पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेवल BP ज्याला आपण म्हणतो सामान्यतः डॅश डॅश या एककात दर्शवली जाते. तर बघा, ब्लड प्रेशर सामान्यतः मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर या एककात दर्शवली जाते. ऑप्शन क्रमांक B. पुढील प्रश्न बघा, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे म्हणजेच किडनी स्टोन मूतखडा हे मुख्यतः डॅश डॅश या पासून बनलेले असते. तर बघा, मानवी किडनीत जे मूत्रपिंडात जे बनणारे खडे असतात ते कॅल्शियम ऑक्झालेट पासून बनलेले असतात. पुढील प्रश्न बघा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर बघा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यात शंकुपेशी उपयुक्त ठरतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते? बघा, येथे थोडे टायपिंग मिस्टेक झाली आहे. 7 ते 17 आहे, 1 नाही, 7 ते 17 एवढी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या निश्चित असते. पुढील प्रश्न बघा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? सर्वांनाच माहिती आहे, आपण त्यांना CEO असे म्हणतो, म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन क्रमांक C. पुढील प्रश्न बघा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा जो उठाव होता तो नीड या पिकाशी संबंधित होता, तीड नाही, नीड. पुढील प्रश्न बघा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे भारताचे दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? तर महाराष्ट्रात आद्य क्रांतिकारक आपण वासुदेव बळवंत फडके यांना म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ग्रीन इफेक्ट. तर बघा, यामध्ये हायड्रोजन हा वायू हरितगृह नाही आहे. कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि मिथेन हे हरितगृह वायू या गटात मोडतात. पुढील प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांना किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? तर बघा, माहिती अधिकारी यांना कमीत कमी 30 दिवसात माहिती देणे गरजेचे असते. पुढील प्रश्न बघा,
नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर बघा आत्ताचे जो नीती आयोग आहे हे आधी नियोजन आयोग या नावाने ओळखले जात होते. 1950 मध्ये त्याची स्थापना झाली होती आणि पहिले अध्यक्ष होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पुढील प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न बघा, ऑर्निथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑर्निथॉलॉजी हा पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला संबोधतात. पुढील प्रश्न बघा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी वापरतात? म्हणजे डॉट्स हा जो उपचार आहे हा कोणत्या रुग्णासाठी म्हणजे कोणत्या रोगासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक डी, क्षयरोगासाठी डॉट्स हा उपचार वापरला जातो. पुढील प्रश्न बघा, ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर बघा आपल्या भारताचा आणि रशिया या दोन देशाचा हा ब्राह्मोस संयुक्त उपक्रम आहे. पुढील प्रश्न बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर बघा इंडियन इंडिपेंडन्स लीग ही जी संघटना होती ही राजबिहारी बॉस यांनी स्थापन केली होती. पुढील प्रश्न बघा, रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता? तर बघा 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, त्याचा निषेधार्थ म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवीचा त्याग केला होता. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर बघा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक लॉर्ड कॉर्नवालिस याला म्हणतात. पुढील प्रश्न बघा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बघा 1899 मध्ये बीड या ठिकाणी जे उठाव झाले होते त्याचं नेतृत्व सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केले होते. पुढील प्रश्न बघा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर बघा चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सरहद तयार करते? तर बघा महाराष्ट्रात फक्त 54 किलोमीटर एवढी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी ही वाहत असते. पुढील प्रश्न बघा, भूविज्ञानदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर बघा भारतात सर्वात प्राचीन विभाग द्वीपकल्पीय पठार हा भूविज्ञानदृष्ट्या भारताचा सर्वात प्राचीन विभाग गणला जातो. पुढील प्रश्न बघा, अरवली पर्वतरांगेत कोणती खडक आढळतात? तर बघा अरवली पर्वतरांगेत पट्टिताशम, कनाशम हे दोघं खडक आढळतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर बघा महाराष्ट्र पोलीसमध्ये मुखपत्र कोणते आहे? मासिक दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस दलातर्फे चालवले जाते. पुढील प्रश्न, भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर बघा भारतातील पहिले कोर्ट हे कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. मग मुंबई आणि चेन्नई या दोन ठिकाणी त्याच वर्षी स्थापन करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? म्हणजे भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान भारताने मानवनिर्मित सरहद तयार केलेली आहे. पुढील प्रश्न बघा, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर बघा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर हे अन्नाईमुडी आहे आणि सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातील आहे. पुढील प्रश्न बघा, पामन बेट कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? तर पामन बेट हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे. मन्यारचे आखात देखील भारत आणि श्रीलंका दरम्यानच आहे. पुढील प्रश्न बघा, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आहे. पुढील प्रश्न बघा, हिमालय पर्वतरांगांचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. बघा आपण आधी अरवली पर्वतचा बघितला. अरवली पर्वतचा गाभा कशाने बनलेला होता? पट्टिताशम आणि कनाशम दोघं खडकांनी. तर हिमालय पर्वतरांगांचा गाभा फक्त कनाशम खडकांनी बनलेला आहे. पुढील प्रश्न बघा, पीर पंजाल रांग व धोलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर बघा पीर पंजाल आणि धोलाधार या ज्या रांगा आहेत या हिमालयाच्या लघु हिमालयात यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर हैदराबाद हे शहर मुसी नदीकाठी वसलेले आहे.
पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहे? ईशान्येस म्हणजेच गोंदिया जिल्ह्याला लागून दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्य भागात आहेत. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर बघा 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे इतके महाराष्ट्रात 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस होते. पुढील प्रश्न बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर बघा गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या पुरस्कार या साप्ताहिकातून करत होते, कारण की ते केसरीचे संपादक होते. पुढील प्रश्न बघा, राजश्री शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. तर बघा हुबळी या ठिकाणी 1920 मध्ये झालेल्या परिषदेचे राजश्री शाहू महाराज हे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न बघा, डॉक्टर आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला होता? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदाड तळ्याचा सत्याग्रह केला होता. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर बघा लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जांभी मृदेत जास्त आहे आणि जांभी मृदा महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते. पुढील प्रश्न बघा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत? तर बघा कैमूरच्या ज्या टेकड्या आहेत ह्या विंध्य रांगात, ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगात समावलेल्या आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा